आले असतील चायना माल शिवसेनेच्या नावानं, तर तो तात्पुरता असतो. आता दिवाळीमध्ये चिनी फटाके येतात, वाद पेटली का नुसती फुसकेरे सुटतात, वाजत नाहीत. अशा काही गोष्टी गेल्या काही दिवसामध्ये भारतीय जनता पक्षाकडून निर्माण झालेल्या आहेत. कारण स्वतः भारतीय जनता पक्ष हा चिनी माल आहे, त्याच्यामुळे ते चिनी मालाचा पुरवठा राजकारणामध्ये करत आलेले असतात. पण हिंदू हृदय सम्राटांची जी शिवसेना आहे, ती अस्सल शिवसेना ही मातोश्रीत आहे. मातोश्रीतून त्याचं निर्णय होतात. बाकी कोणाला काय करायचं ही तात्पुरती अवस्था आहे. मी कालही म्हणालो, देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी काहीतरी त्यांना बाळासाहेबांविषयी आज प्रेम आलेलं आहे आणि त्यांनी ट्विट केलेलं आहे. नाही राऊत साहेब, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही बाळासाहेबांना अभिवादन करताना शहांनी म्हटलंय की प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या तत्वाशी कधीही तडजोड न करणाऱ्या बाळासाहेबांची वैचारिक कटिबद्धता सदैव प्रेरणा देत राहील. त्यांना बाळासाहेब ठाकरे माहीतच नाहीत. अमित शहाना प्रतिकूल परिस्थितीत आम्ही काय झुंज दिली आणि ही झुंज प्रतिकूल परिस्थितीत आम्ही अमित शहाशी सुद्धा देत आहोत. लक्षात घ्या, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेपुढे जी परिस्थिती निर्माण केली आहे आणि त्या प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत संघर्ष करत आज आम्ही उभे आहोत, ती आम्हाला दिलेली बाळासाहेबांची प्रेरणा आहे. नुसतं बाळासाहेब ठाकरेंचं नाव महाराष्ट्रात येऊन मतांसाठी घेतलं म्हणजे ती बाळासाहेबांची प्रेरणा ठरत नाही. बाळासाहेब ठाकरे हे हिंदू हृदय सम्राट होते खरे, नकली हिंदू हृदय सम्राट नव्हते. ते कृतिशील हिंदू हृदय सम्राट होते. हातामध्ये कोणतीही सत्ता नसताना, पॉवर नसताना त्यांनी हिंदूंसाठी लढा दिला देशामध्ये आणि त्याचे परिणाम भोगले. महाराष्ट्रामध्ये कोणतीही सत्ता नसताना त्यांनी मराठी माणसासाठी संघर्ष केला, लढा दिला आणि शिवसेनेसारखी कवचकुंडलं या महाराष्ट्रासाठी निर्माण केली. ही कवचकुंडलं ज्या अमित शहानी आणि मोदींनी तोडण्याचा प्रयत्न केला, त्यांना बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेण्याचा अधिकार अजिबात नाही. हे मी तुम्हाला सांगतो. प्रतिकूल परिस्थितीशी आम्ही झुंज देतो, ही बाळासाहेब ठाकरेंची प्रेरणा आहे. आम्ही चोऱ्या माऱ्या लांड्या लबाड्या करून राजकारणामध्ये थांबलेलो नाही. बाळासाहेबांचा एक विचार होता, बाळासाहेबांना ढोंग आवडत नव्हतं. बाळासाहेब हे ढोंगावर हल्ला करणारे, ढोंगाचा प्रतिकार करणारे नेते होते. आणि या देशात जे ढोंग सुरू आहे हिंदुत्वाच्या नावानं राजकारणातलं, त्या ढोंगाचा प्रतिकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना करते आहे. हाच बाळासाहेब ठाकरेंचा विचार आहे. तुम्ही जे आज अमित शहांचं ट्विट किंवा मोदी शहांचं ट्विट वगैरे म्हणताय ना, माझं त्यांना आव्हान आहे, शिवसेनेतर्फे आव्हान आहे, संपूर्ण उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेतर्फे आव्हान आहे की ढोंग बंद करा. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्नानं या किताबानं त्यांचा गौरव करा. तर तुम्ही खरे. ही शिवसेनेची मागणी आहे. समजा की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न मिळायलाच पाहिजे. गेल्या काही काळामध्ये मोदी शहा आल्यापासून राजकीय स्वार्थासाठी नियम डावलून जे त्या पदाला योग्य नाही, ज्या किताबाला, अशाने भारतरत्न आपण दिलेला आहे. पण ज्याने या देशामध्ये खऱ्या हिंदुत्वाचं बीज रोवलं आणि वाढवलं, त्या माननीय बाळासाहेबांना तुम्ही अजून भारतरत्न का दिलं नाही? हे ढोंग करा. बाळासाहेब ठाकरेंची जन्मशताब्दी वर्ष आता 2026ला सुरू होत आहे. त्याआधी त्यांना भारतरत्न देणं गरजेचं आहे. आपण वीर सावरकरांना देऊ शकला नाही. हिंदू हृदय सम्राटांना जर भारतरत्न दिलं तर तो वीर सावरकरांचाही गौरव होईल. इतकंच मी सांगतो. आणि ही ढोंग बंद करा. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आजही अस्तित्वात अशा पद्धतीनं आहे की योग्य संधी बघून ती तुमच्यावरती हल्ला करेल. राऊतसाहेब, आज शिंदे शिवसेनेचा बीकेसीत जो मेळावा होतो आहे, त्यात काही राजकीय भूकंप होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. हो, आता राजकीय भूकंप आमदार खासदार आता असा करतील असा दावा केला. बरोबर आहे तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. मी म्हणजे माननीय उद्धव ठाकरे साहेब, आदित्य ठाकरेजी, संजय राऊत या तिघांनी त्यांच्याकडे अर्ज केला आहे प्रवेश द्या म्हणून. तेवढंच बाकी आहे आता की बीकेसीच्या त्यांच्या सभेमध्ये आता आम्ही तिघेच प्रवेश करायचो बाकी आहोत. बाकी सगळे त्यांच्या पक्षामध्ये आलेले आहेत. हां,
ही हे बाळासाहेब ठाकरेंचं नाव सांगतात. त्यांना लाजा वाटला पाहिजे, त्यांना लाजा वाटला पाहिजे. निर्लज्ज लोक आहे ते. आजचा दिवस कलंकित करण्याचं काम ते करत आहेत. जन्मदिवस हा पवित्र दिवस आहे बाळासाहेबांचा. आता त्यांनी जाहीर करावं की उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत, अनिल परब, बरं का, हे जे बाळासाहेबांचे शिलेदार आहेत हे सुद्धा आता आमच्या पक्षात प्रवेश करत आहेत. वाटला दावोसमधून जाहीर करावं त्यांनी. ते बसलेत नाहीत तिकडे उद्योगमंत्री. आणि संध्याकाळी आम्ही त्यांच्याकडे अर्ज केलेला आहे, कॉप्या देतो तुम्हाला, आम्हाला प्रवेश द्या म्हणून. लाजा वाटत नाही का यांना? दावोसचा उल्लेख केला तर दावोसमध्ये महाराष्ट्रासाठी विक्रमी गुंतवणूक आणण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलंय. जवळपास 15,70,000 कोटींचे सामंजस्य करार झालेले आहेत आणि जवळपास 16 लाख रोजगार निर्माण होणार आहेत. 16 लाख होऊ द्या, 16,000 रोजगार झाला निर्माण नवीन, तरी मी त्यांचं जाहीरपणे सत्कार करू. आम्हाला आनंद आहे 16 लाख होणार असेल तर. नरेंद्र मोदी वर्षाला 2 कोटी रोजगार देणार होते, अजून 2,000 लोकांना रोजगार देऊ शकले नाही. त्यांचे ते चेले आहेत. आणि परदेशी गुंतवणूक आणायला गेले आणि करार कोणाशी करतायत तर बेडेकर लोणचे, कुबल लोणचे, ठाकूर लोणचे, बरं का, अमुक अमुक मसालेवाले, उदबत्तीवाले मुंबईतले, मी त्यांच्याशी करार करताना दिसतात. अहो, या देशातले उद्योगपती त्यांच्याशी इथे करार मदार होऊ शकतात ना. जिंदाल आहेत, रिलायन्स आहे, पुण्यातले कल्याणी आहेत, त्यांची नावं मी वाचली. यांच्याशी करार मदार करायला दावोसला जायची गरज काय? दावोसला जाऊन करार कोणाशी केला पाहिजे? एलन मास्क केला पाहिजे, कोण आहे तो मस्क, किंवा अशा ज्या जगातल्या जागतिक कंपन्या आहेत सगळ्या, ज्यांची नावं आम्हाला माहीत नाहीत, या मराठी माणसाला, आमच्या सामान्य माणसाला, की आम्हाला जरा हृदय भरून येईल. अरे बापरे बापरे बापरे, असं करू आम्ही काहीतरी. इतकी मोठी कंपनी भारतामध्ये येते, ॲपल कंपनीचा प्रोजेक्ट आला, सॅमसंगचा प्रोजेक्ट आला, असे काहीतरी नावं घ्या ना. हे लोणची, चटण्या, पापड, उदबत्त्या, फुलभाजे, यांच्याशी करार करता. जे इकडले आहेत त्यांच्याशी करार करायला इथे समर्थ आहेत लोक. तिथे कोट बीड घालून आणि शर्टाला फूल लावून जिंदाल, अंबानी, कल्याणी यांच्याशी कसले करार करता? अहो, महाराष्ट्राचे लोक आहेत ते सगळे. काय कोणाला फसवताय तुम्ही? हे करार महाराष्ट्रात व्हायचे असतात. आपल्या वर्षा बंगल्यावर होऊ शकतात, नाशिकला होऊ शकतात, संभाजीनगरला होऊ शकतात. त्यासाठी दावोसला जाऊन तुम्ही कशाला काय करताय? काय ते काय करतायत हे मी लवकरच सांगेन तिथे जाऊन. राऊसाहेब, शरद पवार, अजित पवार, दिलीप वळसे पाटील यांची बंद दरवाजाआड चर्चा सुरू आहे. 15 कोणाची? शरद पवार, अजित पवार यांची बंद दरवाजाआड चर्चा सुरू आहे. आणि अलीकडे शरद पवार, अजित पवार अनेक कार्यक्रमात एकत्र नाही, त्याच्यावरती मी काय बोलू? त्यांचं काय, कोणता मुद्दा? अनेक संस्थांवरती, ते सहकार क्षेत्रातल्या, शैक्षणिक संस्थांच्या एकत्र आहेत. मग रयत शिक्षण संस्था असतील, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असेल, बारामतीचे त्यांचं प्रतिष्ठान असेल. आता ते तसंच उत्तर देतील. शैक्षणिक संस्थेच्या कामासंदर्भात आम्ही भेटलो, बरं का, असं ते उत्तर देतील सगळे त्यांचे लोक. पण आमचं लक्ष आहे. बीड आणि परभणी प्रकरणी